जय पवनसूत हनुमान महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु बाळूमामा महाराज की जय। आवाज निघू देऊ नका, ऊन पडले चांगलं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. असं घ्या. रामे सुखी केले सेवक, रामे सुखी केले केवळ रंक, रामे सुखी केले लोक, जे भावे सन्मुख भेटू आले. असो सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयोवृद्ध तपोवृद्ध अधिकार संपन्न श्रोते मायबाप माता मावल्या लहान थोर या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. श्री सद्गुरु बाळूमामा यांच्याही चरणाला प्रणिपात करून भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून माझे गुरुवर्य गोपीचंद बाबा यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी वेगळ्या शब्दामध्ये कथेचं अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करीत. कथा गोड होती आणि जे सांगत होते तेही अति गोड आहेत, अधिकार संपन्न आहेत असे आमचे गुरुवर्य वशिष्ठ बाप्पा थोरात. त्यांचा फार दिवसानं या ठिकाणी योग आला येण्याचा. अमृत चाललं होतं पण सगळ्याला घेऊन करावं लागते. ओळ महाराज धन्यवाद गाठल्याबद्दल. आणि असंच होतं या कनिंग गेली तळा बारीक दळा. आता असे सूचक यायला लागले आणि शेवट व्हाव्या राहिल्यात 15. महाराजांची आज्ञा एकच आज्ञा घ्यायचा आहे. मग असंच होतंय उडाला कनिंग गेल्यावर मग थोडं थोडं दळून काढावं लागतं. जुन्या काळात म्हणायचं की नाही माणसं आता कनिंग जरा उडाला गेली जरा बारीक दळून आली जाता. काय होतंय बारीक दळलेलं लागायचं तेवढं लागतंयच. असो या ठिकाणी असणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रानं प्रत्येक जणाला अवतार कार्य कशामुळे घेतलं. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव किंवा जगाच्या कल्याणा संताची उती देह कष्ट विधी परोपकारी हा उद्देश होता. पण लोक संग्रह करता आदर्श राजा, आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श बंधू हा सर्व आदर्श भगवंतानं मूळ बालपणापासून आपल्या समोर ठेवला. म्हणून प्रत्येकाला सुखी केलं म्हणजे सर्वांना सुखी केलं. ऋषी मुनी जपी तपी संन्यासी योगी ध्यानी मुनी सर्वजण असणारे त्या ठिकाणी म्हणले सुखी झाले. म्हणून सांगतात रामे सुखी केले विवेकी, रामे सुखी केले कायकी, रामे सुखी केली त्रिलोकी, यात्रा 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 निलोकी स्वलीला. हा यात्रा अवलोकी स्वलीला स्वतःच्या लीलेने यात्रा परिपूर्ण केली. मात्र यात्रा करत करत बघा नदी वाहते आणि नदी समुद्राला जाऊन मिळते. आणि म्हणून म्हणले बघा नदी वाहत असताना समुद्राला जाताना काय करते नदी. अरे बोला मी काय नवं सांगायलो का काय. मोबाईल बंद करा. कोण वाजवलं इकडे. मोबाईल कोणाचा चालू आहे. आमचं रामायण एवढं चालू असताना तुमचा मोबाईल चालू आहे का. काय कमाल आहे. टाकाला जायचं मोरवाला पोहायचा. महाराज नदी वाहत असताना काय करते सर्वांना घेऊन चलते त्या ठिकाणी. मग तिच्यामध्ये जेवढे जेवढे असणारे त्या ठिकाणी काय समागम करतात का तेवढ्याचा उद्धार होतोय. पाप ताप जाय फेडीत तशी भगवंतानं यात्रा केली. ज्यांना ज्यांना दर्शन झालं जे सद्भावानं पुढे आले आदर केला नव्हे नव्हे प्रत्येकाला असणारी सुखाची प्राप्ती करून दिली. आणि असं म्हणले स्वतःच्या लीलेनं ही सर्व असणारी तीर्थयात्रा परिपूर्ण केली. म्हणून नाथबाबा सांगू लागले यात्रा विधी युक्ती प्रकारे स्वलीला रघुवीरे, नाना जना दान प्रकारे चहू समुद्री सुखी केले. चहू समुद्री सुखी केले. 4 समुद्र आहेत महाराजांना माहितीत मला नाही सांगायचं. मग मी वाचायला बसलो मला माहिती यांनी वाचलंय मला नाही सांगायचं. अरे असतं कसं बरोबर आहे का. महत्व लपवी चातुर्य हरवी पिशेपण विरवी जगा माझी ज्ञान याचं लक्ष नाही. मी कितीतरी वेळेस सांगत असतो. भरलेली गागर ढवळतच नाही ती म्हणतच नाही मी केलं. हे आमच्यासारखं खुळखुळ मी सांगतो. गणपती बांधलं मी हे कोणी केलं मी मिया 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 शिवी सारखं माझ्यासारखं करायचं. बरोबर आहे का. आता पाऊस पडला की वाह्याला दम नाही उन्हाळा आला की आटायला असं खुळखुळीत नाही आमच्यासारखं. पण असे महात्मे काय करतात महत्व हरवितात चातुर्य लपवतात. तसं महाराज या ठिकाणी असणारं प्रभू रामचंद्रानं म्हणले 4 समुद्राला असणारं त्या ठिकाणी सुखी केलं. नवीन नाना अनेक असणारे प्रकारचं जे काही पंत होते जे काही संत होते महंत होते या सर्वांना भगवंतानं प्रभूनं त्या ठिकाणी सुखी केलं समाधानी केलं. म्हणून सांगू लागले द्वारका पश्चिम समुद्र, जगन्नाथ पर्व समुद्र, मानसरोवर उत्तर समुद्र, दक्षिण समुद्र श्री सेतू. दक्षिण समुद्र श्री सेतू दक्षिणेचा समुद्र त्या ठिकाणी नामकरण सांगू लागले बाबा. समुद्र वलयांकित असणारे म्हणले काय द्वारकेचा असणारा पश्चिम समुद्र आहे, जगन्नाथ पूर्व समुद्र आहे त्या ठिकाणी. आणि या सर्वांना म्हणले काय केलं भगवंतानं सुखी केलं समाधानी केलं.
या परी समुद्र वलयांकित तीर्थ कोरोनी समस्त अयोध्या आला रघुनाथ सुमूर्त स्वनंदे. हो, अशा प्रकारे या ठिकाणी म्हणले काय केलं, समुद्र वलयांकित जेवढी असणारी पृथ्वी आहे, तीर्थ आहे, या तीर्थाचं सर्व असणारं त्या ठिकाणी भगवंतानं काय केलं, तीर्थ गमन केलं आणि अयोध्येला असणारे परत सुमुहूर्तावरती भगवंताचं आगमन झालं म्हणून बोलू लागले. नगर श्रीगारिले नृपवरे गुडनिया तोरणे मखरे गगन गर्ज जय जंकारे आलिया गरजे रघुनाथ. हो, प्रभू रामचंद्र भगवान की जय. आवाज काढा गडे. आता लय लवकर आरती बघा झाली, आता 7च वाजता राहिले. तुम्ही आवाज जोपर्यंत काढीत नाही का तोपर्यंत मी 12 वाजवीन बघा. मग बोला बोला बरोबरच्या असा आवाज आला पाहिजे. या ठिकाणी भगवंताचं आगमन झाल्याबरोबर राजा दशरथजीने सर्व नगर अयोध्या नगरी त्या ठिकाणी श्रंगारली, महाराज सजवली, गुड्या तोरणे पताका सर्व काही असणारं सुशोभित केलं आणि अशा आनंदामध्ये भगवंताचं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं आगमन अयोध्या नगरीच्या ठिकाणी झालं. भाट गर्जती गहिरावची पुढे नाचती नाचणी कीर्तिवर्जने बंदीजनी अयोध्यावरती उल्हास. हो, अयोध्या नगरीच्या ठिकाणी उल्हास होता, आनंद होता. भाट गर्जना करत होते त्या ठिकाणी, पाठ असणारे त्या ठिकाणी वाचत होते. नवे नवे सर्वजण भगवंताच्या नामाचा गजर करत होते. सर्वांना आनंद होता. जसा अयोध्येच्या ठिकाणी आनंद होता तसाच या ठिकाणी आनंद होता. म्हणून सांगू लागले पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान महाराज की जय. गोवर्धनजी बडे पत्रकार, चला लवकर.